त्या कालखंडामध्ये डाळिंब ही संजीवनी झाली. ती संजीवनी अशी झाली की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती डाळिंब आलं. छोट्या शेतकऱ्याकडेही डाळिंब आलं. ऑर्गॅनिक पद्धतीनं निमार्क वगैरे काही ज्या औषधामध्ये चालतो त्यामध्ये टाकून नियंत्रण करतो. आणि बाजारामध्ये आता वेगळ्या प्रकारची जैविक औषधं आलेली आहेत. जिवंत जमीन ठेवण्याच्या दृष्टीनं आम्ही काही प्रयोग सुरू केले. तर एक जीवामृत, गावठी गाईच्या शेणापासून जीवामृत बनवायचं आणि ते जीवामृत त्यामुळं जास्तीत जास्त स्वच्छता राखणे आणि काळजी घेणे हे डाळिंबाच्या यशस्वीतीचं रहस्य आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलेलो आहो नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये स्थित असलेलं वडगाव लांडगा गाव येथे. तर आज आपल्यासोबत आहे आपल्या गावचे प्रगतशील शेतकरी श्री DM लांडगे सर. तर हा त्यांचा डाळिंबाचा बाग आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे डाळिंबाच्या फळबाग करत असताना काय काय प्रश्न निर्माण होतात. आपण सरांकडून मार्गदर्शन घेऊया. तर सर, आपल्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. नमस्ते, मी दगडू मुरलीधर लांडगे, मुक्काम पोस्ट वडगाव लांडगा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी एक पदवीधर शेतकरी आहे. 1995 पासून डाळिंब शेतीमध्ये काम करत आहे. आतापर्यंत अनेक डाळिंबाचे प्रयोग डाळिंब शेतीमध्ये काम त्या ठिकाणी झालेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीनं डाळिंब शेती करण्याचा अनुभव आतापर्यंत आलेला आहे. तर सर, आपल्याला डाळिंब फळबागेचे याचं प्रेरणा कुठून मिळाली आपल्याला? हा जो परिसर आहे इथे एक जाणीवपूर्वक उल्लेख केला पाहिजे या गोष्टीचा की हा संगमनेर तालुका असेल किंवा परिसर असेल तर इथे त्या 2002 किंवा 1998च्या दशकामध्ये ठराविक शेतकऱ्यांच्याकडे डाळिंबाचं पीक होतं. ते अभ्यास करत होते, परंतु सर्वसामान्यपणे हे पीक तोपर्यंत पोचलेलं नव्हतं. 2000च्या दरम्यानचा काळ हा आहे. आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यावेळेला योगायोगाने त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्याची संधी मिळाली आणि कृषी खातं सांभाळत असताना त्यांनी एक शेतीची कल्पना बाळासाहेब थोरात साहेबांनी त्या ठिकाणी आणली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडनं या परिसरामध्ये कृषी शाळा चालविण्याचा त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम करून घेतला. 10 वर्षे सातत्याने आम्ही तो कार्यक्रम केला आणि ती कृषी शाळा चालवताना भारताच्या लेवलचे म्हणजे राष्ट्रीय लेवलचे अनेक शास्त्रज्ञ आमच्या बांधावरती आले. आमचे तरुण शेतकरी, युवा शेतकरी 400-500च्या संख्येनं त्यावेळेला जमायचे. प्रत्येक आठवड्याला एक शास्त्रज्ञ यायचे, काही तज्ज्ञ शेतकरी यायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे, कसं छाटणी करायची, कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे, कशा पद्धतीनं डाळिंबामध्ये गेलं पाहिजे. एक सुरुवातीचे 2 वर्ष आम्हाला ते मार्गदर्शन मिळाल्यानंतर आमच्या परिसरामध्ये त्या कालखंडामध्ये डाळिंब ही संजीवनी झाली. ती संजीवनी अशी झाली की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती डाळिंब आलं. छोट्या शेतकऱ्याकडेही डाळिंब आलं, मोठ्या शेतकऱ्याकडे डाळिंब आलं. तंत्र मिळालं, तंत्र विकसित झालं. इतकंच नाही तर डाळिंबाचं ट्रेनिंग देणं किंवा छाटणी देणं त्यासाठी जे काही या ठिकाणी रोजगाराच्या संधी आमच्या मुलांना अगदी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी मिळाल्या आणि हे सर्व जे काही श्रेय आहे ते आमच्या शेतीशाळेचं आहे आणि आमचं राहणीमान बदललं, आमच्या मुलांचं शिक्षणं चांगली झाली की ह्या सर्व पाठीमागं डाळिंब शेतीचा आधार आहे. आणि हे तंत्र पोहोचविण्यामध्ये या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या प्रयत्नानं जे शेतीशाळा झाल्या त्याचं योगदान नक्कीच त्या ठिकाणी आहे, हे मला अत्यंत नम्रपणे आपल्यासमोर नमूद करावं लागेल. आणि सर, साधारणतः आपण जमीन कोणती लागते, जमिनीची निवड कशी असावी, की कोणत्या जमिनीत डाळिंब चांगले येतात? अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार मुरमाड किंवा हलकी जमीन डाळिंबासाठी वापरावी अशा पद्धतीच्या शिफारसी आलेल्या आहेत. अनेक भागामध्ये सोलापूर असेल किंवा परिसरामध्ये हलक्या जमिनीमध्ये देखील प्रयोग डाळिंबाचे उत्कृष्ट झालेले आहे. परंतु आपण जी जमिनीची जी संकल्पना आहे तर तंत्र एवढं प्रगत झालेलं आहे की कुठल्याही जमिनीमध्ये डाळिंब पीक घेता येऊ शकतं अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचा आतापर्यंतची प्रॅक्टिस आहे, अनुभव आहे आणि यशस्वी शेतकरी त्यामध्ये झालेला आहे. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये जमीन हा फॅक्टर डाळिंबाच्या पिकासाठी अमुक जमीन पाहिजे, तमुक जमीन पाहिजे असं काहीही राहिलेलं नाही.
उलट भारी जमिनीमध्ये उत्पादन क्षमता डाळिंब पिकाची जास्त मिळालेली आहे, गुणवत्ता पण मिळालेली आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं त्याचा प्रत्येक शेतकरी कुठल्याही क्षेत्रामध्ये आज जमिनीमध्ये त्याचा लाभ घेतो. त्या तंत्रानुसार आता डाळिंब शेतीच्या प्रकाराचं फारसं महत्त्व वाटतं आहे असं वाटत नाही. अच्छा, धन्यवाद सर. सर, आता एखाद्या शेतकरी बंधूला आपल्याला डाळिंब बाग तयार करायचा आहे, तर त्यासाठी पूर्वनियोजन काय लागतं हे फळबाग चालू करण्यासाठी? प्रथमतः ज्या क्षेत्रामध्ये डाळिंब लावायचं आहे त्या क्षेत्राची निवड, ते क्षेत्र निवडल्यानंतर या ठिकाणी थोडासा 1.5 बाय 1.5 फुटाचा खड्डा घेऊन त्यामध्ये कंपोस्ट खत आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये सुपर फॉस्फेट आणि काही थोडंसं कीटकनाशक फोरेटसारखं पूर्वीपासून आम्ही वापरतो आहे की ते त्याच्यानंतर टाकायचं, ते गाळून घ्यायचं, 4 महिने ते कंपोस्ट होऊन द्यायचं आणि कंपोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळिंबाच्या गुटीची किंवा रोपाची लागवड करायची. गुटी किंवा रोप घेताना बाकी पूर्ण निकष लावायचे की ते निरोगी आहे आणि निरोगी रोपाचीच लागवड त्या ठिकाणी करायची. सर, आपण हा जो बाग आता तयार केलेला आहे, तर ही किती बाय कितीची लागवड आहे? ही तशी वास्तविक 13 बाय 9 फुटाची लागवड आहे. 2 ओळीमधलं अंतर 13 फूट आणि झाडामधलं अंतर 9 फूट असं ठेवलेलं आहे. तर सर, आता डाळिंब जे फळबाग आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकारचे वाण उपलब्ध आहे आणि आपण लावताना कोणता वाण लावलेला आहे? माझ्या माहितीनुसार अलीकडच्या काळामध्ये मृदुला जातीचं संशोधन विद्यापीठाने केलेलं आहे. आरक्ता म्हणून एक जात त्या ठिकाणी आहे. शेंद्री किंवा भगवा तिला म्हटलं जातं आणि आता एक नवीन संशोधन विद्यापीठाचं सुपर भगवा नावानं आलेलं आहे. अजूनही काही जाती पूर्वीपासून डाळिंबामध्ये आहे, परंतु मी माझ्या शेतामध्ये भगवा या जातीचा वाण निवडला आणि त्याची लागवड केली. सर, आता डाळिंब लागवडीनंतर फ्रुटिंगपर्यंतचा कालावधी किती राहतो? किती वर्ष आपल्याला झाड इनिशियल स्टेजला जोपासावं लागतात आणि किती वर्षानंतर आपण त्याला फ्रुटिंग घेतो? अगदी झाडाच्या वय आणि शास्त्र याची सांगड घालताना अतिघाई करण्यापेक्षा 2 वर्ष वयाचं झाड पूर्ण झाल्यानंतर जर बहार पकडला तर त्याची खोडंही मजबूत होतात आणि फळाची गुणवत्ता देखील चांगली येते. काही शेतकरी 1 वर्षामध्ये डाळिंबाला बहार धरतात, हरकत नाही, माल निघतो, परंतु झाडाची टिकवण क्षमता पर्यायाने आपोआप कमी होते. म्हणून 2 वर्षापर्यंत वाट पाहायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. आणि सर, आपल्या समोर आता हा जो आपला बाग आहे, तर हा किती वर्षाचा बाग आहे? आज मी तिला याचं 3 वर्ष वय झालेलं आहे. अच्छा. आणि सुंदर अशी सर ह्या वर्षी फ्रुटिंग आपण घेतलेली आहे. आतापर्यंत किती टन माल आपला मार्केटला गेला आहे? ही 1000 झाडं आहेत अंदाजे. तर आतापर्यंत या बागेमधनं 11 टन मालाचं या ठिकाणी बाजारपेठेमध्ये विक्री झालेली आहे आणि अजूनही साधारणतः 10 टनापर्यंत अपेक्षा आहे. तर पूर्ण किती एकरमध्ये आपण रोपण केलेलं आहे? हे 3 एकर शेतीमध्ये याचं रोपण केलेलं आहे. सर, तर आपल्या व्ह्युअर्सला आता शेतकरी मित्र जे आपला व्हिडिओ बघताय, तर त्यांना थोडं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कसं करायचं बागेसाठी याबद्दल थोडी माहिती सांगा. अनेक शास्त्रज्ञांचं शेतकऱ्यांचा अनुभव आहे, मत आहे की अगदी डोंगराळ भागामध्ये येणारं पीक म्हणजे डाळिंबाचं पीक आहे आणि त्यामुळे याला पाण्याचा फार अतिरेक करून चालणार नाही. प्रथमतः वाढीसाठी थोडंसं आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढं आपण देतो आणि बहार पकडल्यानंतर पाण्याच्या व्यवस्थापनाचा भाग त्या ठिकाणी येतो. तर साधारणतः उन्हाची तीव्रता किंवा छाया या सर्व गोष्टी विचारामध्ये घेता आपल्याकडे उपलब्ध पाण्याचं आणि झाडांची संख्या याचं समीकरण तर प्रथमतः करावंच लागेल. परंतु कुठलंही डाळिंबाचं झाड योग्य फळावर असताना साधारणतः त्याचा या ठिकाणी दिवसाला 30 ते 32 लिटर पाणी हे उन्हाळ्यासारख्या दिवसामध्ये मिळायला पाहिजे. अगोदरच्या दिवसामध्ये कमी मिळलं तरी चालेल, परंतु ज्यावेळेला फळावरती आहे, तीव्रता आहे, तर साधारणतः एक 32 लिटर पाण्याची त्याची दैनिक जी काही रिक्वायरमेंट आहे ती आहे. आणि पुन्हा पावसाळी सीजनमध्ये वापसा कंडिशननुसार जर पाणी आपण दिलं तर पाण्याचीही बचत होते आणि माल पण उत्कृष्टरित्या पिकवता येतो. आणि रोजच जर आपण पाणी त्या बागेला देत राहिलो ठिबक सिंचननं तर वापसा परिस्थिती त्या ठिकाणी होत नाही
मुळं देखील डॅमेज होतात. त्याचा परिणाम या ठिकाणी उत्पन्नावर होतो. झाडांची देखील मर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होते. त्यामुळे डाळिंब बागेमध्ये फार पाणी लागतं असं नाही, परंतु नियोजित पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. परंतु वापसा कंडिशन हा सर्वात महत्त्वाचा भाग त्यामध्ये आहे. झाडाच्या गरजेनुसार पाणी, फळाच्या मागणीनुसार आणि झाडाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करायला हरकत नाही. फार पाणी लागतं ही एक खुळचट कल्पना त्या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार मला वाटतं. गरजेपुरतंच पाणी त्या ठिकाणी लागतं. धन्यवाद सर. आणि सर खत व्यवस्थापन कसं आहे सर? खत व्यवस्थापन करताना माझं व्यक्तिगत काम असं आहे की प्रथमतः शेणखत, ज्याला कंपोस्ट खत म्हणतो आपण, ते शेणखत आपण भरतो. त्याच्याबरोबर काही थोडासा रासायनिक खतं जमिनीच्या प्रतीनुसार आपण त्या ठिकाणी देतो. तर विशेषतः मी माझा डाळिंबाच्या गेल्या 28 वर्षाच्या अनुभवामध्ये जास्तीत जास्त शेतीला गांडूळ खताचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. एक 10% रासायनिक खतांचा वापरच आपण त्या ठिकाणी करतो. गांडूळ खताबरोबर एक काही 10 वर्षापासून असून एक प्रवाह त्या ठिकाणी आपण स्वीकारला आहे की पूर्वीच्या काळी आपले वाडवडील जी जमीन पिकवत होते ती जिवंत जमीन ठेवण्याच्या दृष्टीनं आम्ही काही प्रयोग सुरू केले. तर एक जीवामृत, गावठी गाईच्या शेणापासून जीवामृत बनवायचं आणि ते जीवामृत, शेणगोमूत्राचं जीवामृत शेतीला द्यायचं. त्याचबरोबर आपण जे बाजारामध्ये उपलब्ध शेणखत आहे ते शेणखत सुरुवातीला 4 महिने अगोदर त्याचा साठा करायचा आणि ते जीवामृतचं त्या ठिकाणी त्या खताचे डेपो करून जीवामृत त्याच्यावरती पसरायचं, शिंपडायचं, त्याला पाणी देऊन त्या संपूर्ण खताचं घन जीवामृत करायचं आणि त्या पिकाला टाकण्याची प्रक्रिया गेली 10 वर्षे आपण करतो आहे. आणि त्यामुळं रासायनिक खतांच्या खर्चातही बचत होतो आहे, मालाची गुणवत्ताही चांगली येते आणि पूर्वजांनी जी जमीन सांभाळली ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी काही मदत होईल असं माझं मत आहे आणि माझा अनुभव पण आहे. धन्यवाद सर. सरांनी अशी चांगली माहिती दिली आहे. ऑर्गॅनिक पद्धतीने आपण कसं पुढे जाऊ शकतो. रासायनिक खतांचा वापर जास्तीत जास्त होत आहे आजच्या युगामध्ये, जसं आपल्या सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे आपल्याला आजार वगैरे हे जास्त होत आहे ह्या पिढीला. तर सरांनी चांगलं ऑर्गॅनिकचा पण मुद्दा याच्यात ॲड केलेला आहे. आणि आपल्या चॅनलवरती जीवामृत कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे, तर तो नक्की तुम्ही बघा कसं बनवतात जीवामृत. मी त्या व्हिडिओचा लिंक देईल. तर सर पुढे आपण चर्चा करूया आता डाळिंबाच्या बागेसाठी. सर आता कोणताही बाग आपण जेव्हा सेटअप करतो तर कोणत्याही शेतकऱ्याला एक थोडी भीती असते रोगांची. तर डाळिंबाच्या बागेमध्ये स्पेसिफिक कोणकोणत्या प्रकारचे रोग येऊ शकतात आणि त्यांचं नियंत्रणासाठी आपण इथे काय योजना म्हणजे केलेली आहे? आज मितीला माझं 53 वर्ष वय आहे. वयाच्या 23व्या-24व्या वर्षापासून मी डाळिंब शेतीमध्ये आहे. वेगवेगळ्या जाती, सुरुवातीला गणेश, आरक्ता, आता सेंद्रिय, अशा वेगवेगळ्या जातीमध्ये माझ्या कामाचा अनुभव आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतावरती गेल्यानंतर देखील अनुभव आहे. सर्वात महत्त्वाचं की कुठलाही शेतकरी शेती करताना उद्या काय होईल याचा विचार त्या ठिकाणी करतो. नकारात्मकता पहिली काढून टाकली पाहिजे. आपल्या पैसे आहे त्याचाच जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. विशेषतः कुठल्याही रोगाचं नियंत्रण करण्यापेक्षा रोग येऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट म्हणतो. आणि त्या प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंटमध्ये मग या ठिकाणी डाळिंबामध्ये ज्या संभाव्य किडी ज्या येतात त्या सर्वसाधारणपणे थ्रिप्स किंवा मावा तुडतुडे त्या ठिकाणी आहे, कोळीसारख्या किडी त्या ठिकाणी आहे, आळीसारखं किडी त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीपासूनच आता साधारणतः पितृपक्ष या ठिकाणी येतो. या काळामध्ये जर माल असेल तर यामध्ये ती फ्रूट बोररची जी माशी आहे, पंचर करणारी पाकुळी, ती त्या ठिकाणी येते आणि फ्रूट फ्लाय त्या ठिकाणी येते. अशा वेगळ्या वेगळ्या किडी त्या ठिकाणी डाळिंबामध्ये कीड या प्रकारामध्ये येतात. तर त्याच्या नियंत्रणासाठी बाजारामध्ये काही औषधं उपलब्ध आहेत. त्यामध्ये विशेषतः अल्प प्रमाणामध्ये सायपरमेथ्रिन मिश्रित या ठिकाणी क्लोरोपायरिफॉसचा वापर आपण करतो. डायक्लोरोहास अलीकडे मिळत नाही, परंतु त्याचा देखील वापर त्या ठिकाणी आपण अळीच्या नियंत्रणासाठी, काही किडींच्या नियंत्रणासाठी करत होतो. पूर्वी मोनोक्रोटोफास मिळायचं, अलीकडे मिळत नाही. परंतु आता अलीकडे पर्याय आपण त्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीनं नीम आर्क वगैरे काही ज्या औषधामध्ये चालतो
त्यामध्ये टाकून नियंत्रण करतो. आणि बाजारामध्ये आता वेगळ्या वेगळ्या प्रकारची जैविक औषधं आलेली आहेत, त्यांचाही वापर त्या ठिकाणी करतो. पण मोस्टली अळी आणि थ्रिप्स हा डाळिंबामध्ये सर्वात मोठा शत्रू आहे. थ्रिप्सना जर त्या कोळी आणि थ्रिप्सना जर त्याचे स्किन खराब केली तर मार्केटमधलं डाळिंबाचं मूल्य त्या ठिकाणी खराब होतं. आरशासारखे डाळिंब चकाकी करायचे असेल तर ऑर्गॅनिक पद्धतीने थोडंफार रासायनिक पद्धतीचे काही औषधं मारून सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्सचं कंट्रोल आपण जर ठेवलं तर नक्कीच एक चकाकीबाज माल त्या ठिकाणी तयार होतो. अळीसाठी सायपरमिथेनसारख्या प्रमाणामध्ये सायपरमिथेन मारल्यानंतर पुन्हा मग त्या ठिकाणी डायक्लोरॉसचा पुढचा स्प्रे फवारणी त्या ठिकाणी केली तर सायपरमिथेनमुळे जे काही दुसरे परिणाम होणार आहेत ते थांबणार आहे. अजून एक कीड डाळिंबामध्ये मिलीबग्स नावाची आहे. त्या मिलीबग्सला देखील असं प्रिव्हेंटिव्ह जर आपलं 15 दिवसाला एक कीटकनाशक जात राहिलं आणि खोडाला भोवती जर आपण डस्टिंग केलं, बाग एकदम स्वच्छ ठेवली आणि गाजर गवत किंवा इतर जी गवतं बागेमध्ये वाढतात ती जर आपण ठेवली नाहीत तर मिलीबगचं त्या ठिकाणी आगमन त्या ठिकाणी होत नाही. आणि मिलीबगच्या नियंत्रणाला खोडाला जर चिकट टेप लावले तर तो वरती चढत नाही. आणि खोडाभोवती जर आपण पावडरचं डस्टिंग केलं, तुमची क्लोरोपायरीफॉसची पावडर असेल किंवा इतर कुठली, तर तो वरती झाडावरती जात नाही. दुसरी गोष्ट की काही चुकीचे प्रयोग त्या ठिकाणी करायचे नाहीत. साध्या पद्धतीनंच मिलीबगचं नियंत्रण करता येतं. सर्वात महत्त्वाचं तुमच्या बागेची स्वच्छता, त्या स्वच्छतेवरती अवलंबून आहे. अत्यंत उच्च तापमानामध्ये देखील मिलीबग्स त्या ठिकाणी येतो, परंतु सावध भूमिका जर आपण घेतली स्वच्छतेची आणि वेळोवेळी डस्टिंग वगैरे केलं आणि 15 दिवसाला संबंधित फवारणी जर बागेवरती कीटकनाशकाची असली आणि 8 दिवसाला मधल्या कालखंडामध्ये जैविक पद्धतीचे किंवा बॉटॅनिकल आपण म्हणतो असे काही कीटकनाशकं जर आपण वापरले तर नक्कीच काही किडी त्या ठिकाणी येत नाही. कीड येऊ नये म्हणून आपण थ्रिप्ससारखी कीड पाहिल्यानंतरच फवारणी करता येते, परंतु काही किडी मिलीबग्ससारखे आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये नियोजन करू शकतो. अळीसारखं प्रिव्हेंटिव्हमध्ये नियोजन करू शकतो. हा जरा एक किडीचा भाग. दुसरा, डाळिंबावरती डाग येतात पावसाळी सीजनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये येतात. ते बुरशीजन्य आजार जे आहे तर त्या बुरशीजन्य आजाराचं त्या ठिकाणी नियंत्रण करताना ज्या काही बाजारामध्ये आता माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी आहे, बाजारामध्ये जे काही औषधं उपलब्ध आहे त्याच्यामध्ये रिडोमिलसारखं असेल किंवा त्या ठिकाणी मँकोजेबसारखी औषधं असतील, बाविस्टीनसारखी, कार्बेडिझमसारखी औषधं असतील, ही जर आपण प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंटमध्ये घेतली किंवा काही ठराविक आजाराला या ठिकाणी जर समजा करपा जर जास्त प्रमाणामध्ये वाटला तर टीलसारखी सौम्य प्रमाणामध्ये औषधं बाजारामध्ये आहे, ॲमिस्टारसारखी औषधं या ठिकाणी अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आजाराच्या लक्षणानुसार आपण जर या ठिकाणी आजार आल्यानंतरचे क्युरेटिव्ह औषधं वेगळे आणि मोस्टली एक साधा शेतकरी की ज्याला फार अनुभव नाही त्यांनी अगदी वारंवार अगदी तुमचं कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, स्ट्रेप्टोसायक्लिन असेल, स्ट्रेप्टामायसिन, त्याच्यानंतर बॅक्टेरियानाशक असेल, M45 सारखी पावडर असेल किंवा कार्बेंडिझम असेल, कॅप्टॉप असे साधे फवारे आलटून पालटून जरी घेतले तरी ते प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंटमध्ये त्याचा संबंध येतो. आणि मग पावसाळी सीजनमध्ये मोस्टली पावसाचं पाणी साचल्यानंतर किंवा ऊन पावसाच्या खेळामध्ये डावणी वगैरे येते तर त्यावेळेला रिडोमिलसारखी, कवचसारखी अशी सुंदर औषधं त्या ठिकाणी जर आपण वापरतो. एक गोष्ट शेतकऱ्यांनी नेहमी ध्यानामध्ये घ्यायची की अनेक कंपन्या बाजारामध्ये येतात, त्यांचं प्रॉडक्टचं मार्केटिंग करतात, गुणवत्ता काय आपल्याला माहीत नाही, आपल्या कोणत्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही, परंतु ज्याच्यामध्ये ब्रँड आहे, गुणवत्ता आहे, याचा जर आपण वापर केला 100% डोळे झाकून त्या ठिकाणी आपण शांतपणे झोपू शकतो. दुसरं, जो तेल्या रोगाचा जो प्रसार झालेला आहे की अनेक लोकांनी त्या ठिकाणी तेल्यामध्ये काम केलेलं आहे, आमचं औषध चांगलं आहे, अमकं आहे, तर माझ्या माहितीनं, माझ्या अनुभवाने फारसे औषधं तेल्याच्या नियंत्रणासाठी कामा आली नाहीत. शास्त्रज्ञांकडनं देखील 100% तेल्या जाईल अशा पद्धतीचं औषध बाजारामध्ये अद्याप संशोधित झालेलं नाही. त्यामुळं आपण मनोरुग्ण अवस्थेमध्ये येतो, मानसिक अवस्थेमध्ये येतो आणि ह्या कंपन्या अलगदपणे आपल्या घामाच्या पैशाच्या खिशात हात घालतात. त्यामुळं आपण आपल्या बागेची स्वच्छता, दुसरी गोष्ट आपल्याला खूप चांगलं पिकवता येतं आहे म्हणून व्हिजिटर जेव्हा आपल्याकडे येतात त्या व्हिजिटरची देखील काळजी घेतली पाहिजे की तो कुठल्या बागेमधनं आला आहे, मग त्याच्या पायातले चपला, कपडे
कसे आहेत, तो जर तेलकट बागेतून आला असेल तर त्याला विनंती केली पाहिजे की बाबा तू आज येऊ नको, दुसऱ्या दिवशी ये, फ्रेशमध्ये ये, अगदी स्वच्छ पद्धतीने ये, तू 4 तास 6 तास तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु असं ह्या ज्या काही रोग पसरणाऱ्या गोष्टी आहेत या आपण थांबवल्या पाहिजे. आपल्याकडे जो समजा घरचा लेबर असेल तर प्रश्नच नाही. बाहेरून ज्यावेळेला आपण मजूर घेतो, तो मजूर घेतल्यानंतर देखील त्याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे की त्याला जे साहित्य लागतं ते आपण आपल्याच बागेतलं त्या ठिकाणी पुरवलं पाहिजे. आणि होता होईल तेवढं की त्याचे देखील क्लोथ्स असतील, चपला असतील, साहित्य असेल, या सगळ्या गोष्टीची आपण शहानिशा केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. 4-2 वर्ष जरी आपल्याला ढकलवता आले तेलकट डागापासून आपल्या या काळजीमुळं, तर एक चांगला उपयोग त्या ठिकाणी होईल. त्यामुळं जास्तीत जास्त स्वच्छता राखणे आणि काळजी घेणे हे डाळिंबाच्या यशस्वीतेचं रहस्य आहे. आणि जो शेतकरी डाळिंब पिकवतो त्या शेतकऱ्याचा जास्तीत जास्त वेळ त्याच्या शेतामध्ये कसा जाईल आणि कुठलंही पीक करताना, डाळिंबाची शेती करताना माझ्यासारख्या नवयुवक समजा 23 वर्षाचा 22 वर्षाचा नवयुवक त्यावेळेला शेतीमध्ये आला, तर आम्ही ज्या कल्पकतेनं आलो की आम्हाला काहीतरी निर्मिती करायची, क्रिएटिव्ह व्हायचं आहे आणि त्यातनं मग आमची शेती फुलत गेली. व पैसे मिळवायचे म्हणून शेती नाही करायची, तर आपण काहीतरी क्रिएट करू शकतो, मन लावून करू शकतो. आणि आपण जर काही चांगलं क्रिएट केलं तर नक्कीच त्याचं दाम बाजारपेठेमध्ये मिळतं. याचा आजपर्यंतचा एक सुंदर अनुभव आहे. म्हणून रोगकिडी आटोपताना आपल्या दृष्टीनं पुन्हा एखादा मुद्दा कदाचित रिपीट होईल, परंतु स्वच्छता आणि काळजी घेणं हा एक सर्वात महत्त्वाचा भाग डाळिंब शेतकऱ्यानं त्या ठिकाणी पाळला पाहिजे, असं माझं मत आहे. तर सर, जसं आपण कीड नियंत्रणाची माहिती सांगितलं, तर जसं मी मगाशी बागेत फिरत होतो तर हे एक नवीन मला गोष्ट बघायला मिळाली. तर हे नेमकी कशासाठी लावतात? हे लाईटचा बल्ब आणि त्याच्या खाली जे पदार्थ दिसतोय मला पाण्यासारखा, तर ते नेमकी काय आहे? हे या दिवसामध्ये जी पंचर करणारी पाकोळी येते, त्या पाकोळीचं नियंत्रण करण्यासाठी अशा पद्धतीची प्रकाश योजना केलेली आहे. खाली टोकरीमध्ये पाणी आणि थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि ह्या अंतरावरती बल्ब त्या ठिकाणी उजेड केलेला आहे. खालच्या भागामध्ये जेव्हा लाईट पसरते त्या लाईटमध्ये ही जी इतर पाकोळ्या देखील आणि फ्रूट बोर करणारी जी पाकोळी आहे, पतंग म्हणतात मोस्टली शास्त्रीय भाषेमध्ये त्याला, तो पतंग या उजेडाकडे येतो आणि तो त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर तो तिथेच थांबून राहतो, त्याला पुन्हा बाहेर पडता येत नाही. अशा पद्धतीनं ज्या पतंगापासून होणारी जी नुकसान आहे ती कमी करण्याचा प्रयत्न या लाईटच्या हा जो काही प्रकार आहे किंवा यातनं नियंत्रण त्या ठिकाणी मिळतं. असा अनेक वर्षाचा अनुभव आहे की उजेडाकडे पतंग आकर्षित होतो आणि त्या विज्ञानाचा फायदा अशा पद्धतीने प्रकाश योजना करून घेतो. खूप छान सर. सर, आपले डाळिंबाच्या बागेव्यतिरिक्त अजून कोणते फळबाग आपण करता? शेतीमध्ये तेलकट डाग आल्यामुळं काही शेतीमध्ये आपण सीताफळाच्या शेतीकडे अलीकडे वळलेलो आहोत. मागच्या वर्षी एक पीक झालेलं आहे, दुसरं पिकाचं आता सेटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि माझ्यासारख्या शेतकऱ्याला या ठिकाणी फळबाग सोडून फारसा काही मला उत्साह कुठं वाटला नाही. आजही बाजारामध्ये जर आपण पाहिलं की भाजीपाल्याची अवस्था कशी आहे, कधी लॉटरीसारखं खूप बाजारभाव असतील किंवा कमी जास्त होतील, परंतु फळशेतीमध्ये आतापर्यंत कुठला शेतकरी जर रोग आला नाही तर फसला आहे किंवा त्याचं उपजीविका चालली नाही असं अद्याप घडलेलं नाही. त्यामुळं मी माझ्या अनेक मित्रांना सांगेल की इतर गोष्टी, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर भाजीपाला करताना काही शेती थोडीशी फळशेतीसाठी आपण राखीव ठेवली पाहिजे की कमीत कमी त्या छोट्याशा फळशेतीतनं का होईना शाश्वतरित्या आपल्या कुटुंबाची उपजीविका चालेल. मग फळशेतीमध्ये आंबा असेल, अंजीर असेल, सीताफळ असेल, डाळिंबाची शेती आहे, निंबू आहे, पेरू आहे, असे अनेक प्रकार आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याला एक नम्र आव्हान असं राहील की आपल्याकडे जे क्षेत्र उपलब्ध आहे त्याच्या थोडासा भाग आपले कुटुंबाची उपजीविका चालण्या इतकी एक 20 गुंठ्यापर्यंत का होईना एक फळशेतीचा प्रयोग आपण केला पाहिजे, असा माझा अनुभव सांगतो. नक्कीच सर. सर, आता आपले जे शेतकरी मित्र आहे ज्यांनी केलेलं नाही डाळिंबाचा बाग, त्यांच्यासाठी आपण काय सल्ला देऊ इच्छितो? मित्रांनो, तुम्ही डाळिंबामध्ये येत आहे, तुमचं स्वागत आहे. आज मी तिला अत्यल्प छोट्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यावेळेला चालू केलं, परंतु तुम्हाला येताना धाडसानं त्या ठिकाणी यावं लागेल. आणि एकाच वाक्य सांगेल की मला काहीतरी निर्मिती करायची आहे, माझा स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे, मला खाणाराला किंवा ग्राहकाला गुणवत्ता द्यायची आहे, ग्राहकाचा किंवा खाणाराचा विश्वास जपायचा आहे.
त्या पद्धतीचं जर काम आपण केलं क्रिएटिव्ह माइंडनी तर नक्कीच शेती स्वागतार्ह आहे. आणि फक्त पैसे मिळवायसाठी शेती नाही करायची, तर उत्कृष्ट शेती करायची, कल्पक शेती करायची. ऑटोमॅटिकली पैसा त्याच्या पाठीमागे येईल. त्यामुळं मेहनत प्रचंड लागते असं नाही, परंतु मेहनत करताना ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यासपूर्वक जर आपण केली तर नक्कीच आपलं स्वागत आहे आणि आपल्याला उज्ज्वल भविष्य देखील त्या ठिकाणी आहे. सरांनी अशी छान माहिती आपल्याला डाळिंब फळ शेतीबद्दल दिलेली आहे. सरांचा सीताफळाचा देखील बाग आहे, त्याच्या फ्रुटिंगच्या पिरियडमध्ये नक्कीच आपण आपल्यासाठी एक व्हिडिओ त्याबद्दल काढूया, त्याच्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला काहीही छोटे मोठे प्रश्न असतील ह्या डाळिंबाच्या फळ शेतीबद्दल, तर ते आपण सरांना विचारून नक्की कमेंटमध्ये आपण त्याचं उत्तर देऊया. आणि नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन उत्साहाने.